मला कोणता नेता आवडतो, मला कोणाच्या संदर्भातला निर्णय घ्यायचा आहे, कोणाला मत द्यायचं आहे आणि माझं मत देऊन कोणाला मजबूत करायचा आहे, हा निर्णय आपण मतदार म्हणून निवडणुकीच्या वेळी जरूर घ्यावा. परंतु सतत 24 तास रात्रंदिवस एखाद्या राजकीय पक्षाचं बटीक बनून आपण राहणं हे चुकीचं आहे. आजची जी संसद आहे ती हुकुमशाही झालेली आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर किंवा अतिवापर होताना कधी कधी बघतो. मग तो वापर कोणी केला आहे याच्यावरून अवलंबून आपण जर त्यांना माफी देत असू किंवा त्यांचं म्हणणं बरोबरच आहे असं म्हणत असू आणि इतरांनी काही म्हटलं तर ते चुकीचं आहे असं म्हणत असू तर ते सुद्धा चुकीचं आहे. देशद्रोहासंदर्भातील कलम 124 हे जे इंडियन पिनल कोडमध्ये आहे ते साधारणतः 1870 साली अस्तित्वात आलेलं आहे. ब्रिटिशांचं राज्य आपल्यावर होतं आणि ब्रिटिशांच्या संदर्भात काही आपण बोलू नये किंवा ब्रिटिशांच्या राज्यासंदर्भात लोकांमध्ये असंतोष पेटवून ब्रिटिशांच्या राज्यसत्तेला धोका निर्माण होईल अशा प्रकारची वागणूक करू नये म्हणून त्यांनी देशद्रोहासंदर्भातलं कलम 1870 साली अस्तित्वात आणलं. अर्थात त्याला त्यावेळेस राजद्रोह असं म्हणायचे, कारण की आपण शासित होतो आणि ब्रिटिश आपल्यावर राज्य करत होते. त्यामुळे जे राज्य करतात त्यांच्याविरुद्ध द्रोह करणं हा गुन्हा मानला जात होता. सातत्याने 124 कलमाची चर्चा होताना आपल्याला दिसते. जरी भारतीय दंडविधान कायद्यामध्ये कलम 121 ते 130 हे देशासंदर्भातील गुन्ह्यांसंदर्भात माहिती देणारे कलम आहेत, परंतु 124 हे जास्त करून चर्चेत आलेलं आहे असं आपल्याला दिसते. कारण की सातत्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दाबण्यासाठी स्वतंत्र भारतामध्ये याचा वापर झालेला आहे. आपण जर मागचा इतिहास थोडा बघितला तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, महात्मा गांधी यांच्यावर अत्यंत महत्त्वाचे राजद्रोहाचे खटले चालवण्यात आले होते आणि तेव्हासुद्धा त्यांनी या कलमाला, या कायद्याच्या अस्तित्वाला कडाडून विरोध केला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की आमच्या देशाबद्दल आम्ही बोलणार नाही तर कोण बोलणार आणि आम्ही सविनय पद्धतीने बोललेलं सुद्धा जर अपमानजनक असेल तर असा अपमान कदाचित होत राहील असं सुद्धा त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु हे अत्यंत राक्षसी स्वरूपाचं कलम आहे आणि असा कायदा हा अमानुष आहे असं सुद्धा त्यांनी सांगण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला होता. आता 124 कलम जे आहे ते स्पष्टपणे सांगते की जो कोणी देशविरोधी वक्तव्य करेल, देशातली समता, समानता, बंधुता किंवा एकसंधता नष्ट करण्यासाठीचं वक्तव्य करेल, देशाबाबत अप्रीती निर्माण करेल. अप्रीती म्हणजे डिसअफेक्शन असा एक शब्द इंग्लिशमध्ये वापरलेला आहे. म्हणजे प्रीतीच्या विरुद्ध अप्रीती असा शब्द तो वापरलेला आहे की देशाबद्दल अप्रीती निर्माण करेल असं कोणतंही वक्तव्य करणारा व्यक्ती हा 124 कलमाअंतर्गत गुन्हेगार ठरू शकतो, दोषी ठरू शकतो. त्याच्यावर या कलमाचा वापर करून गुन्हा नोंदवला जाऊ शकतो. आता आपण जर एकूण पाहिलं की या कलमामध्ये असलेले हे जे महत्त्वाचे शब्द आहे हे सगळे अत्यंत वेग स्वरूपाचे आहे, विस्तृत, व्यापक आणि कोणतेही नेमकेपणाच्या दिशेने नेणारे हे शब्द नाहीत. आणि त्यामुळे हे सुद्धा आक्षेप घेण्यात आलेले आहेत की ज्या शब्दांमध्येच नेमकेपणा नाही तिथे पोलिसांना अनियंत्रित अशा प्रकारचे अधिकार देऊन इतरांना गुन्हेगार करण्याची परवानगी देणं अत्यंत चुकीचं आहे. त्याचबरोबर आपण कायद्याचं तत्त्व एक बघितलं पाहिजे की कायद्यामध्ये 2 तत्त्व आहेत. एक आहे मेन्स रिया. मेन्स रिया म्हणजे गुन्हा करण्याच्या संदर्भातला उद्देश आणि दुसरा आहे ॲक्टस रियस. ॲक्टस रियस म्हणजे प्रत्यक्ष घडलेला गुन्हा किंवा गुन्ह्याची वस्तुस्थिती. आता या दोन्ही गोष्टी सिद्ध होत नसतील, प्रायमा फेसी म्हणजे प्रथमदर्शनी दिसत नसतील तर बरेचदा गुन्हा नसतो असं मानण्यात येते आणि प्रथमदर्शनी गुन्हा नसेल तर साधारणतः कोणाला गुन्हेगार धरू नये, पोलिसांनी विनाकारण गुन्हेगारीकरण करू नये असं सुद्धा तत्त्व म्हणून पाळण्यात येते. आता आपण हे पाहतो की अप्रीती पसरवणे, देशाबद्दल असंतोष पसरवणे, देशाच्या एकसंधतेला आव्हान देणे अशा सगळ्या ज्या वेग संकल्पना आहे त्या व्यापक संकल्पनांच्या आधारे, नेमकेपणा नसलेल्या शब्दांच्या आधारे काही नागरिकांना दोषी ठरवणं हे चुकीचं आहे असं सुद्धा अनेकांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. 1962 एक केस झाली केदारनाथ वर्सेस युनियन ऑफ इंडिया आणि या केसमध्ये एक ठरवण्यात आलं, 5 न्यायाधीशांच्या न्यायपीठाने असं सांगितलं की
124 हे कलम जे आहे इंडियन पिनल कोडमधलं ते संवैधानिक आहे. त्याचं अस्तित्व असंवैधानिक आहे असं आपण म्हणू शकत नाही. असं म्हणून त्यांनी 124 कलमाची जागा कायद्यामधली मजबूत केलेली आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचा अडथळा आता 124 कलम काढून टाकण्यासंदर्भातला हा आहे की सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा भारतीय दंडविधानातील 124 कलमाची जागा नक्की करून जास्त हलवून मजबूत केलेली आहे. आणि म्हणून जर हे कलम काढायचं असेल तर एक तर केंद्र सरकारने त्याच्या संदर्भात अमेंडमेंट केली पाहिजे, कायद्यामध्ये सुधारणा केली पाहिजे. नाहीतर सर्वोच्च न्यायालयानेच पुढाकार घेऊन 5पेक्षा जास्त न्यायाधीशांनी या कायद्याला असंवैधानिक ठरवून ते रद्द केलं पाहिजे. आता हे न होता अनेक प्रकारचे राजकीय वापर या कलमाचे आपल्याला बघायला मिळतात. आपण जरी आत्ताच्या काळामध्ये बोलत असलो तरी काँग्रेसच्या काळातसुद्धा या कलमाचा गैरवापर झालेला आहे. परंतु आत्ता ज्या मोठ्या प्रमाणात तो गैरवापर होतो आहे त्यामुळे सुद्धा सरकारवर आत्ताच्या टीका होते आहे. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय नागरिक म्हणून आपल्याला मूलभूत हक्क आहे की आपण सरकारवर टीका करू शकतो, टीकात्मक परीक्षण करू शकतो, एखाद्या निर्णयाचं विश्लेषण करू शकतो. एखादा राजकीय नेता चुकीचं वागत असेल तर त्या चुका आपण दाखवून देऊ शकतो, त्या चुकांबद्दल जाहीरपणे वक्तव्य करू शकतो. कोणी त्या चुकीच्या वागणाऱ्या नेत्याबद्दल एखादं कार्टून चित्र काढू शकतो, व्यंगचित्र काढू शकतो, एखादी उपहासात्मक कविता करू शकतो आणि आपण मोर्चा काढू शकतो, आंदोलन करू शकतो, आपण एखादा नारा तयार करू शकतो, एखादी घोषणा त्याच्याबद्दल देऊ शकतो. हे सगळे अधिकार भारतीय संविधानामध्ये नमूद केलेले आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसेल तर लोकशाही टिकणार नाही असं जगामध्ये सगळीकडे म्हटलं जाते. कारण की लोकशाहीचा आत्मा आहे की आपण बोलू शकलो पाहिजे, आपला नकार असेल कोणत्या गोष्टीला तो देऊ शकलो पाहिजे, त्याला राईट टू डिसेंट असं आपण म्हणतो. मग आता हे जर अधिकार सगळे काढून घेण्यात आले तर मग लोकशाहीला काही अर्थ उरत नाही. अभिव्यक्ती हा लोकशाहीचा आत्मा आहे आणि अभिव्यक्ती नसेल, आपलं म्हणणं सांगण्यासाठीची संधी आणि जागा नसेल तर कदाचित आपण लोकशाही पूर्ण व्यवस्थेमध्ये जगतो की नाही हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आणि त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संदर्भात जर आपण विचार केला तर आत्ता जे प्रस्थापित झालेलं एक नरेटिव्ह आहे ते 124 कलमाच्या संदर्भात आपल्याला लक्षात घेता आलं पाहिजे. मी आधीसुद्धा सांगितलं आणि मला परत एकदा हे सांगायचं आहे की कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा विशिष्ट राजकीय नेत्याचा विचार न करता आपण कायद्याच्या संदर्भातला विचार करू शकलो पाहिजे. यासाठी आपल्याला आपण झापडबंद पद्धतीने विचार करत असू तर ते थोडंसं बाजूला ठेवून या कायद्याच्या प्रक्रियांचा विचार करता आला पाहिजे. 124 कलमामध्ये ज्या पद्धतीने अत्यंत वेग स्वरूपाच्या शब्दांच्या आधारे त्याची रचना केलेली आहे की कोणी देशाबद्दल अप्रीती बाळगत असेल, देशाच्या संदर्भात असंतोष निर्माण करत असेल, देशाच्या एकसंधतेला नुकसान पोचवणारं वक्तव्य करत असेल तर त्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. पण दुसरीकडे आपण हे बघतो की राजकीय स्वरूपाचा वापर या कलमाचा झालेला आहे. काँग्रेसच्या काळातसुद्धा तो झाला आणि आत्ताच्या काळामध्ये तो जास्त वाढलेला आहे. ही जास्त आपल्याला धोक्याची सूचना आहे ज्याचा आपण विचार केला पाहिजे लोकशाहीच्या अंगाने. मग आता या कायद्याच्या संदर्भात जसं 1962मध्ये केदारनाथच्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तींनी एकमुखाने सांगितलं की हा कायदा जो आहे तो योग्य आहे आणि संविधानिक दृष्टिकोनातून इंडियन पिनल कोडमध्ये हा कायदा याचं अस्तित्व असणं हे चुकीचं नाही असं त्यांनी सांगितलं. आणि त्यामुळे हे कलम जे कायद्यातलं आहे हे पक्कं झालं आणि तेव्हापासून त्यानंतर परत त्याचा गैरवापर हा मोठ्या प्रमाणात सुरू झाला. स्वतंत्र भारतामध्ये प्रत्येक नागरिकाला आपलं म्हणणं मांडण्याचा हक्क आहे. कोणाचं म्हणणं मला आवडणारं नसेल, एखाद्या दुसऱ्याला आवडणारं नसेल, प्रत्येकाला आवडणारंच मत ते असलं पाहिजे असं अपेक्षित नाही, तर त्या व्यक्तीचं ते स्वतःचं मत असलं पाहिजे आणि ते विश्लेषणात्मक, टीकात्मक, नकारात्मक स्वरूपाचं जे काही मत असेल ते मांडण्याचा प्रत्येक भारतीय नागरिकाला हक्क आहे. परंतु जेव्हा असं प्रस्थापित केलं जातं एखाद्या राजकीय पक्षातर्फे किंवा काही नेत्यांतर्फे की भाजप विरुद्ध बोललं तर ते देशद्रोही आहे, मोदींविरुद्ध, अमित शहांविरुद्ध कोणी बोललं तर ते देशविरोधी आहे, तर आपली दिशा विचारांची चुकते. आणि त्यामुळे हे लक्षात घ्यायला पाहिजे की सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे की एखाद्या राजकीय पक्षाबद्दल कोणी बोललं असेल तर राजकीय पक्ष म्हणजे देश नाही.
एखाद्या नेत्याबद्दल कोणी काहीतरी टीका केली असेल तर तो राजकीय नेता म्हणजे देश नाही. देशाबद्दलच ते वक्तव्य असलं पाहिजे आणि ते देशविघातक, देशाबद्दल असंतोष निर्माण करणारं असलं पाहिजे, तरच मग त्या संदर्भात 124 कलमाचा वापर होऊ शकतो. म्हणजे या संदर्भात मी एक आपल्याला उदाहरण देऊ शकतो की जेव्हा खलिस्तानची चळवळ खूप मोठ्या प्रमाणात सुरू होती आणि खलिस्तान चळवळ ही ज्यांना माहीत नसेल त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की ती फुटीरतावादी संघटना होती. देश तोडण्याची भाषा ते करत होते. खलिस्तान हा वेगळा देश असला पाहिजे असं ते म्हणत होते. आणि जेव्हा काही शीख लोकांना अटक झालेल्या सुटका झाली आणि त्यांनी बाहेर येऊनसुद्धा खलिस्तान जिंदाबाद अशा प्रकारच्या घोषणा दिल्या, त्यावेळेस त्या संदर्भात 124 कलमाचा वापर करून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की खलिस्तान जिंदाबाद असं म्हणणं हे त्यांचं राजकीय मत मांडण्याचा प्रकार आहे, तो देशविरोधी असा प्रकार नाही, ती देशविरोधी घोषणा नाही. आणि ते ज्यांना खलिस्तान चळवळ माहीत असेल की अत्यंत जहाल आणि भडक स्वरूपाची ती चळवळ होती, तरीसुद्धा त्या संदर्भातली दखल घेताना सर्वोच्च न्यायालयाने जे मत मांडलेलं आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे की एखाद्याच्या वक्तव्यामुळे त्वरित जर विद्वेष पसरत असेल, त्याच्या वक्तव्याच्यामुळे एक आपण म्हणतो प्रॉक्सिमिटी त्या मेजर करता आली पाहिजे की त्वरित लगेच असं काहीतरी घडलं पाहिजे की ज्याच्यामध्ये हिंसाचार माजलेला आहे, देशाच्या विरोधी, देश उलथून टाकण्याच्या संदर्भात कारवाया सुरू झालेल्या आहेत, तर त्या वक्तव्याला आपण देशविघातक किंवा देशविरोधी वक्तव्य म्हणू शकतो आणि मग त्याच्या संदर्भात 124 नुसार गुन्हा नोंदवून त्या व्यक्तीला देशद्रोहाच्या कलमाखाली आपण कोर्टामध्ये आणू शकतो. परंतु अदरवाईज ह्या कलमाचा वापर इतक्या सुळसुळीत पद्धतीने जो आता सुरू झालेला आहे, एवढं त्याचं सिम्प्लिफिकेशन यापूर्वी कधीही झालेलं नव्हतं. आणि त्यामुळे हे जे या कायद्याच्या वापराचं सुलभीकरण झालेलं आहे त्याच्यासाठी पोलीस जबाबदार आहेत. पोलीस एकटेच जबाबदार कधीच नसतात, राजकीय यंत्रणा त्यांच्यावर दबाव टाकत असते. दुर्दैवाने इथले पोलीस खूप जास्त विद्वानसुद्धा नाहीत आणि प्रोफेशनलसुद्धा नाहीत आणि त्यामुळे राजकीय दबावाखाली पोलीस बरेचदा 124 कलमाचा वापर करताना दिसतात. आता विशिष्ट जाती धर्माच्याच लोकांना या कलमाचा त्रास आहे, देशद्रोही ही संकल्पना का ठेवली कायद्यामध्ये असं विशिष्ट धर्माच्याच लोकांना वाटते, असं सुद्धा मुळीच नाही. मी आपल्यासमोर हे नक्की सांगेन की आत्ता सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये 124 कलमाच्या विरुद्ध 7 महत्त्वाच्या केसेस सुरू आहेत आणि त्या 7ही केसेस या धर्मानी हिंदू असलेल्या लोकांनी, काही केसेस तर ज्यांनी देशासाठी आपलं प्राण अर्पण करण्याचा पवित्रा घेऊन सैनिक म्हणून काम केलेलं आहे, अशा माजी सैनिकांनी, माजी अधिकाऱ्यांनी सुद्धा केसेस दाखल केलेल्या आहेत. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं की 7 महत्त्वाच्या केसेस सुप्रीम कोर्टात आहेत ज्या एकत्रितपणे चालणार आहेत आणि त्या वेगवेगळ्या लोकांनी दाखल केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 2 पत्रकारांच्या संघटना आहेत, एक तर IT मिनिस्टर आहेत, माजी मंत्री आहेत आणि विचारवंत लेखकसुद्धा आहेत. अशा अनेक लोकांनी मिळून जेव्हा केसेस दाखल केलेल्या आहेत तेव्हा आपण भारतीय नागरिक म्हणून समजून घेतलं पाहिजे की 124 कलम खरोखरच आवश्यक आहे का. आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर किंवा अतिवापर होताना कधी कधी बघतो. मग तो वापर कोणी केला आहे याच्यावरून अवलंबून आपण जर त्यांना माफी देत असू किंवा त्यांचं म्हणणं बरोबरच आहे असं म्हणत असू आणि इतरांनी काही म्हटलं तर ते चुकीचं आहे असं म्हणत असू, तर ते सुद्धा चुकीचं आहे. बहुसंख्याक जे म्हणतील तेच बरोबर आणि काही कमी लोकांचं म्हणणं वेगळं असेल तर ते चुकीचं आहे, असा दबदबा निर्माण करणंसुद्धा लोकशाहीमध्ये अयोग्य आहे. निवडणुका बरेचदा कायदेशीर मार्गाने होतात, निवडणुकांचा निकालसुद्धा सनदशीर असू शकतो, परंतु याचा अर्थ निवडून आलेल्या लोकांनी सगळ्याच प्रक्रिया केलेल्या योग्य आहेत असं म्हणणं हे धारिष्ट्याचं ठरेल. अशा प्रकारचं किंवा असा अन्वयार्थ निघणारं वक्तव्य आत्ताच न्यायमूर्ती जस्टिस चंद्रचूड यांनीसुद्धा केलेलं आहे. त्यामुळे आपण हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे की हे बोलणारे सगळेजण काही देशावर प्रेम नसलेले आहेत का. न्यायाधीश जेव्हा म्हणतात, सरन्यायाधीश जेव्हा म्हणतात आणि ते खरोखर न्यायिक दृष्टिकोनातून विचार करून जेव्हा काही म्हणत असतात तेव्हा ते सुद्धा चुकीचं बोलत आहेत का, याचा विचार आपण सामान्य नागरिक म्हणून केला पाहिजे आणि कायदा समजून घेतला पाहिजे असं मला वाटते. आता देशद्रोहाबद्दल केस दाखल करणारे, तक्रार करणारे की देशद्रोह केला असा आरडाओरडा करणारे जे आहेत ते सगळे देशभक्त असतात आणि
ज्यांच्या विरुद्ध केस दाखल होते ते सगळे देशद्रोही असतात, इतक्या सुलभ पद्धतीने आपण जर या प्रकरणाकडे बघायला लागलो तसं ते नाही. कारण की चुकीच्या, निरपराध, निष्पाप आणि केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करणाऱ्या लोकांवर सुद्धा चुकीच्या केसेस 124 कलमाअंतर्गत दाखल झालेल्या आहेत. त्यामुळे देशद्रोह, देशप्रेम या इतक्या उथळ कल्पना नाही आहेत, या राजकीय कल्पना नाही आहेत. आपण त्याचा राजकीयच केवळ वापर करणं किंवा राजकीय संदर्भात विचार करणं सोडून दिलं पाहिजे असं मला वाटते. आता याच्यामध्ये मगाशी जे मी सांगण्याचा प्रयत्न करत होतो की सर्वोच्च न्यायालयाने आपल्या एका निर्णयामध्ये हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कृती किंवा एखादं वक्तव्य हे खरोखर देशविरोधी असलं पाहिजे. सरकारविरोधी ते असेल तर त्याला देशविरोधी आहे असं म्हणता येणार नाही, असं स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. एक नागरिक म्हणून मला असं वाटते की काँग्रेस असेल, शिवसेना असेल, भाजप असेल, कम्युनिस्ट पक्ष असेल, राष्ट्रवादी असेल या किंवा MIM असेल, या सगळ्या पक्षांविरुद्ध टीका करण्याचा हक्क आपल्याला नागरिक म्हणून आहे. मी राजकीय पक्षाचा सदस्य नाही, मॅक्झिमम लोक हे राजकीय पक्षाचे सदस्य नसतात. आपण मतदार असतो. मतदानाच्या वेळेस आपण जरूर राजकीय विचार केला पाहिजे. मला कोणता नेता आवडतो, मला कोणाच्या संदर्भातला निर्णय घ्यायचा आहे, कोणाला मत द्यायचं आहे आणि माझं मत देऊन कोणाला मजबूत करायचा आहे, हा निर्णय आपण मतदार म्हणून निवडणुकीच्या वेळी जरूर घ्यावा. परंतु सतत 24 तास रात्रंदिवस एखाद्या राजकीय पक्षाचं बटीक बनून आपण राहणं हे चुकीचं आहे. आपण न्यायव्यवस्थेला फंडामेंटल राईट्सचं उल्लंघन होऊ नये म्हणून रक्षक या स्वरूपात स्वीकारलेलं आहे आणि ती न्यायव्यवस्था कधी दोलायमान झालेली आहे. काही चुकीच्या प्रवृत्तीचे न्यायाधीश, दबावाखाली वागणारे न्यायाधीश आपण आत्तापर्यंत अनेकदा बघितलेले आहेत. पण जेव्हा न्यायनिष्ठ, प्रामाणिक, निस्पृह अशा स्वरूपाचे न्यायाधीश असतात आणि ते सुद्धा सांगत असतात की 124 कलमाचा गैरवापर होतो आहे, त्याचा केंद्र सरकारने विचार केला पाहिजे, अशी जेव्हा ते विनंती करतात, आर्जव करतात, तेव्हा त्या गोष्टीचा विचार नक्कीच झाला पाहिजे असं मला वाटतं. आणखी एक मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की हेट स्पीच म्हणजे द्वेषमूलक विधान करणं आणि देशद्रोह असलेलं विधान करणं या दोन गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत. म्हणजे द्वेषमूलक विधान जे आहे ते साधारणतः जातींमध्ये तेढ निर्माण करणं, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी तशा प्रकारचं वक्तव्य करणं, त्याला आपण द्वेषमूलक विधान असं म्हणू शकतो. भारतातील अनेक राजकीय नेते, मोठे मोठे असलेले, ताकदवान असलेले राजकीय नेतेसुद्धा या कलमाखाली दोषी धरलेले आहेत, दोषी सिद्ध झालेले आहेत आणि त्यांच्यावर कारवायासुद्धा झालेल्या आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटते की आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करून जर देशभक्ती म्हणजे काय हे समजून घेण्याचा या निमित्ताने प्रयत्न केला तर ते अत्यंत महत्त्वाचं ठरू शकेल. लढाईच्या बेसिसवर आणि लढाईमध्ये कोण जिंकलं, आपण कोणाची त्याच्यात बाजू घेतो आहे याच्या संदर्भात केवळ आपण जर देशप्रेमाचा आणि देशद्वेषाचा विचार करायला लागलो तर परत आपली दिशा चुकेल असं मला वाटते. आजची जी संसद आहे ती हुकुमशाही झालेली आहे असं माझं स्पष्ट मत आहे. 124 संदर्भातच नाही तर इतर सगळ्या संदर्भामध्ये कायद्याची प्रक्रिया पाळली पाहिजे. मग आता 370 कलम जे आहे ते रद्द झालं पाहिजे की नाही, झालंच पाहिजे, पण त्याच्यामध्ये प्रक्रिया सांगितलेली आहे ती पाळली गेली पाहिजे. समान नागरी कायदा आला पाहिजे की नाही, आलाच पाहिजे, परंतु कोणत्या तरी एका धर्माची संस्कृती विवाहासंदर्भातली फार महत्त्वाची आहे आणि तीच सगळ्यांनी पाळली पाहिजे असा बहुसंख्याकवाद त्यात आणला गेला तर ते होऊ शकणार नाही. आणि म्हणून 124 संदर्भात सुद्धा तेच आहे की आपण अत्यंत प्रामाणिकपणे याचा विचार केला पाहिजे की संसद हुकुमशाही होणं हे चुकीचं आहे. आता ज्या वक्तव्यांच्यामुळे हा विषय पुन्हा चर्चेत आलेला आहे त्याच्यामध्ये मुख्यतः भारताचे सरन्यायाधीश यांनी आता रामण्णा यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आणि त्यांनी केंद्र सरकारला विचारलं की 124 हे ब्रिटिशकालीन जे कलम आहे त्याचं अस्तित्व खरंच 75 वर्ष भारताला स्वतंत्र मिळून झालेले असताना आवश्यक आहे का, ते कलम काढून का टाकण्यात येत नाही असं त्यांनी विचारलेलं आहे. आपण हे सुद्धा बघू शकतो की भारताचे सरन्यायाधीश असतील, काही महत्त्वाचे न्यायाधीश असतील जे संविधान आणि संविधानिक नैतिकतेच्या बाजूनी उभे राहण्याचा प्रयत्न करत आहेत, ते खरं तर लोकशाही टिकवण्याचा आणि लोकशाही प्रक्रिया वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सुद्धा त्यांच्या सगळ्या विधानांकडे अत्यंत गंभीरतेने लोक बघायला लागलेले आहेत. बेफिकिरीने या कायद्याचा वापर होतो असं सुद्धा न्यायालयाने म्हटलेलं आहे. आता बेफिकिरीने जेव्हा कायद्याचा वापर होतो
तेव्हा पोलीस यंत्रणा स्वतंत्र नसणं आणि आपल्या इथले पोलीस प्रोफेशनल नसणं या दोन गोष्टी त्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यांना कायद्याचे अन्वयार्थ काढण्याचं ज्ञान नाही, त्यांना कायद्याच्या कलमांच्या कोणत्या कलमाअंतर्गत कधी गुन्हा नोंदवायचा या संदर्भातलं योग्य प्रशिक्षण नाही की काय असा प्रश्न याच्यातून निर्माण होतो. राजकीय दबावाखाली वागणाऱ्या ज्या पोलीस यंत्रणा असतात त्या नेहमीच दमनकारी असतात, त्या हुकुमशाही प्रकारच्या व्यवस्थेला पूरक अशा असतात आणि त्यामुळे मग नागरिकांच्या सगळ्यात जवळ दिसणारा यंत्रणेचा भाग म्हणजे पोलीस आहे आणि त्यामुळे मग त्या संदर्भात पोलिसांबद्दलचा असंतोष सामान्य नागरिकांमध्ये तयार होणं आणि सामान्य नागरिक विरुद्ध पोलीस असा संघर्षसुद्धा उभा राहणं हे लोकशाहीला मारक आहे. तसं नसलं पाहिजे. अर्थात काही अधिकारी वाईट असतील, पण अनेकदा मोठ्या प्रमाणात चांगले पोलीस अधिकारी सुद्धा आहेत आणि त्यांच्याकडे बघून आपण विश्वासाने कदाचित हे म्हणू शकतो की परिस्थिती बदलेल. सामान्य साध्या नागरिकाविरुद्ध कायद्याचा वापर करत असताना सतत हे जस्टिफिकेशन दिलं जाते की दहशतवाद, आतंकवाद यांना थांबवण्यासाठी 124 कलमाची गरज आहे. मला आपल्याला हे स्पष्टपणे सांगायचं आहे की आतंकवाद, दहशतवाद, अतिरेकीपणा या सगळ्या संदर्भात स्पेसिफिक वेगळे कायदे आहेत. 124 कलम नसेल तर अतिरेक वाढेल, आतंकवाद वाढेल आणि दहशतवाद वाढेल अशी कोणतीही शक्यता नाही. त्यांच्यासाठी वेगळे विशेष कायदे केलेले आहेत आणि म्हणून 124 कलम काढून टाकल्यामुळे कोणत्याही प्रकारचा आतंकवाद, दहशतवाद वाढेल अशी शक्यता मुळीच नाही, हे सुद्धा मला सांगायचं आहे. आणि म्हणून पॉलिटिकल मास्टर्ससाठी काम करणारे पोलीस अधिकारी किंवा पोलीस यंत्रणा ही नेहमीच चुकीच्या दिशेने कायद्यांना आणि कायद्याच्या सगळ्या यंत्रणेला घेऊन जात असते. त्यालासुद्धा नागरिकांनी विरोध केला पाहिजे. शेवटचा मुद्दा हा आहे की आपल्याला सरकारच्या धोरणांवर, सरकारमधील चुकीच्या नेत्यांवर टीका करण्याचा, टीकात्मक विश्लेषण त्याचं करण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतु ज्या पद्धतीची भाषा काही लोक वापरतात, अत्यंत उग्र भाषा असते, सतत द्वेषाने, रागाने आणि घाणेरडे शब्द बोलूनच त्यांना बोलायचं असते, तशी भावना व्यक्त करणं थांबलं पाहिजे. आपण अत्यंत संतुलित पद्धतीने चांगल्या शब्दांच्या आधारे टीकात्मक परीक्षण करू शकलो पाहिजे. लोकशाहीमध्ये परिपक्व होण्यासाठी ज्या काही घटना, घडामोडी, चढउतार यावे लागतात त्या सगळ्यांमधून आपण आता गेलेलो आहे आणि 124 कलमाचा गैरवापर उच्च कोटीला पोचलेला असताना आपण सरन्यायाधीशांनी केलेल्या वक्तव्यांमुळे आज एक वेगळा विचार परत करतो आहे की 124 कलमाची खरंच गरज आहे का. हा सुद्धा लोकशाहीला परत आणखी जास्त चांगला नागरिक प्रधान किंवा नागरिकता प्रदान करणारा प्रवाह सुरू झालेला आहे असं मला वाटते. माझं स्पष्ट मत आहे की हा कायदा गेलाच पाहिजे. या कायद्याची कोणतीही गरज स्वतंत्र भारतामध्ये नाही. सामान्य लोकांचं जीवन, नागरिकांचं जीवनमान आणि नागरिकांच्या जीवनावर परिणाम करणारं चुकीचं राजकारण याबद्दल बोलण्याचा हक्क प्रत्येक सामान्य नागरिकांना भारतीय संविधानाने दिलेला आहे. त्या मूलभूत हक्कांच्या विरोधी येणारी कोणतीही कायद्याच्या कलमाची प्रक्रिया आणि कायद्याचा अतिरेकी वापर याला आपण विरोध केला पाहिजे.